आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही आता नवीन एक गोष्ट ऍड करतोय, ते म्हणजे एक सिनेमॅटिक शॉट. तर सिनेमॅटिक शॉट बघायला पण मजा येते. सिनेमॅटिक शॉटचा मस्त स्वॅग येतो. मी चष्मा वगैरे घातला मस्त वेगळी, आणि हिला पण चष्मा हिच्या बॅग मध्ये. फायनली आमचा पोपट झाला. आता पैसा मी देगा. कार्ड स्वाईप, माझं कार्ड स्वाईप होणार आता. आधी 5,000 रुपये झालेत, अजून 2,000चे शूज, म्हणजे सर्व डेबिट माझ्या अकाउंट मध्ये. चाप चूप डेबिटचा मेसेज येणार का मला एकदाच 10,000 डेबिट. तर माहितीये डिकॅथलॉन मध्ये शूज घाल, फुल स्वॅग मध्ये. सो हॅलो नमस्ते, सुस्वागतम. दिस इज प्रफुल्ल तांबे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल द प्रफुल्ल ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता आजचा ब्लॉग बनवतो आम्ही शॉपिंग वरती. म्हणजे आम्हाला डिकॅथलॉन मध्ये जायचं, तर त्याच्यावरती मी ब्लॉग बनवतो. म्हणजे डिकॅथलॉन मधून आम्हाला जे स्पोर्ट्स वेअर घ्यायचे, शूज घ्यायचे, तर त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग बनवतोय. तर आम्ही जातो तर डिकॅथलॉनला. आमच्या इथे 2 डिकॅथलॉन आहेत, एक आमच्या न्यूयॉर्क प्रभादेवी मध्ये, एक आणि एक एट्रिया मॉल मध्ये डिकॅथलॉन आहे. तर आम्ही प्रभादेवीच्या डिकॅथलॉन मध्ये पण जातो, एट्रिया मध्ये पण जातो. बट आता आम्ही कन्फ्युज आहे की एक्झॅक्ट जायचं कुठे, प्रभादेवीच्या डिकॅथलॉन मध्ये जायचं की एट्रिया मॉलच्या डिकॅथलॉन मध्ये जायचं. 2 डिकॅथलॉन आमच्या इथे, म्हणजे न्यूयॉर्क मध्ये 2 डिकॅथलॉन आहेत. तर मी नाही, माझ्यासोबत आमच्या बाई पण आहेत, तिथे उभे आहेत. तर आम्ही जातो, आमच्या बाईंना विचारतो कुठे जायचं कुठे नाही. तर एट्रियाच्या जवळचं जायचं की लांबचं जायचं. म्हणजे लांब गेलं तर बेनिफिट आहे. मला असं वाटतं की थोडंसं बाईक चालवायला भेटेल. आम्ही जातोय तर बाईकनीच जातोय, मग थोडंसं बाईक चालवायला भेटेल ना. तर मस्त क्लायमेट पण मस्त झालं आजूबाजूला, म्हणजे जसं पावसाचं क्लायमेट झालं तर मस्त वाटेल. पाऊस येईल, मे बी येऊ शकतो. आज संध्याकाळी ना आम्हाला फायर शो बघायला जायचं. तर काल पण काल ना भाऊबीजच्या दिवशी आम्ही जाणार होतो, पण अचानक मध्ये पाऊस आला आणि पाऊस पडतोय यार भाई. कधी पण पाऊस होतो, कधी पण पाऊस जातो. मे बी हा क्लायमेट मध्ये ट्रेकिंगला जाऊ शकतो असं वाटतं. ट्रेकिंग एक आणि बाईक राईड करू शकतो. तर माझं म्हणणं आहे, पण आम्हाला बाईक राईड करायचं आहे. पुढच्या मंथ मध्ये आम्ही जाणार आहे. मे बी आमचा प्लॅन बनतोय. जी आमची ट्रिप होती, कुठे होती ते नाही सांगणार, बट ब्लॉग जर तुम्ही बघायला असेल तर त्याच्यामध्ये समजलं असेल की आमची जी ट्रिप होती त्या ट्रिप मध्ये आम्हाला जायचं. आमची इच्छा आहे की जावं. आणि अजून एक मोठा प्लॅन होता, म्हणजे मे बी तुम्हाला सांगूनच टाकतो, मे बी जयपूर आम्हाला जायचं होतं. पण तो पण प्लॅन आहे आमचा, बाईक राईड करायची होती. तर कसं ऑफिसमध्ये फटाफट सुट्टी नाही भेटत, त्या निमित्ताने आम्ही जवळ छोटस असं प्लॅन बनवतो. मग त्याच्यामध्ये डिसेंबर मध्ये पण आमचा एक प्लॅन आहे, म्हणजे झालं डिसेंबर मध्ये आपण प्लॅन. तर नोव्हेंबर मध्ये ठेवायचं आहे, म्हणजे एक प्लॅन नोव्हेंबर मध्ये, एक प्लॅन डिसेंबर मध्ये असं ठेवायचं आहे. तर आम्ही ते 2 असे प्लॅन ठेवले. त्याच्यासाठी मोठी सुट्टी नको म्हणून आम्ही छोटे प्लॅन ठेवलेत आमचे. आणि आता आम्हाला ना म्हणजे स्पोर्ट्स वेअर साठी डिकॅथलॉन मध्ये जायचं. डिकॅथलॉन मध्ये पण आम्ही जातो आणि आमच्या बाई पण येते बघा. बाईचा स्वॅग, बाई तुला एकदम रंगीला, मी पण रंगीलाच आहे. आमच्या बाई बघा, हा बघा. ही आमची गाडी आहे, ही आमची बाई आहे. ब्लॉग मध्ये स्वागत. तुझी एक हे ठेव, आपल्या ब्लॉग मध्ये जेव्हा पण येशील ना तेव्हा तू असे केस असे उडव, तुझी एक हे बनव, काय बोलतात, आयडेंटिटी. हो, म्हणजे आता ती जेव्हा येईल ना तेव्हा असं आमच्या बाई आल्या, बाईंचं स्वागत. ओ ते स्वॅग मध्ये. तर मी बोलत होतो की ब्लॉग मध्ये सांगत होतो आपल्या इथे 2 डिकॅथलॉन आहेत. एक आपल्या प्रभादेवीचा आहे आणि एक एट्रिया मॉलचा आहे. तर कुठच्या जाऊया? एट्रिया मॉल मध्ये जाऊया. तर आम्ही आता एट्रिया मॉल मध्ये जातो. आणि पावसाचं मी बोललो होतो की पावसाचं क्लायमेट झालं आणि पाऊस पडायला चालू झाला थोडं मस्त क्लायमेट आहे. आपल्याला बाईक राईडला पण जायचं यार, माझं मन होतं जायचं. जाऊया. ही आमची बाईक आहे बघा, ही आमची बाईक आहे. ही आमची बाईक आहे. ही बाईक आम्हाला घेऊन ऑलमोस्ट 8 वर्ष कंप्लीट झालेत. आणि ह्या बाईक वरती ना
खूप सारं राईड केल्यात आम्ही, ते तुम्हाला सांगेन कधीतरी जेव्हा रायडिंगचा ब्लॉग येईल ना तेव्हा नक्कीच सांगेन की कुठे कुठे गेल्यात कुठे कुठे नाही. मला माहित सांगायचं तेच म्हणजे माझ्याकडे ना ब्लॉग जर मी बनवतो माझ्याकडे अशा गोष्टी नाहीत की काय कुठच्या पण अशा गोष्टी नाहीत की मी काय बोलू त्या गोष्टी नव्हते. म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्या खूप गोष्टी आहेत. मी आता जस्ट युट्यूब चालू केलं आणि मला युट्यूबवरती सांगायला अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी होतो आणि केल्या त्या गोष्टी. तर माझ्याकडे कसा तो एक्सपिरियन्स आहे तेवढ्या टायमाचा, तर मी सांगू शकतो तुम्हाला. तुम्हाला आवडतं तर ठीक, ना आवडतं तर पण ठीक. मी माझं सांगायचं काम करतो. बघणाऱ्यांना सही, नाही बघणाऱ्यांना पण सही. ये बड़ी अच्छी बात कही है ना. तर आमचा छोटा छोटासा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आम्हाला कोण ना कोण बघत असेल ना, म्हणजे जास्त मी एकदम हे नाही की खूप काय दाखवू शकतो, बट जे मी आहे ते मी दाखवतो. आणि माझ्या ब्लॉगच्या याच्यामधनं तुम्हाला जर शिकायला भेटत असेल कोणती गोष्ट तर चांगलीच आहे. आणि बाकी काय, बाकी आम्ही बोल बच्चनच देतो नुसती. आणि आता आम्हाला जायचं डिकॅथलॉन मध्ये आणि आमची बाईक आहे. बाईक पण ना माझी असं बाईक वरती म्हणजे असं माझे आता कपडे मस्त घातले आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये. आम्ही आता नवीन एक गोष्ट ऍड करतोय ते म्हणजे एक सिनेमॅटिक शॉट. तर सिनेमॅटिक शॉट बघायला पण मजा येते. सिनेमॅटिक शॉटचा मस्त स्वॅग येतो. मी चष्मा वगैरे घातला मस्त वेगळी. हिला पण चष्मा हिच्या बॅग मध्ये आहे ना. बॅग मध्ये एकच आहे, माहित नाही घरात खायला काय होता दोघांकडे. ते रिवायच्या ब्लॉग मध्ये दोघांकडे दोन दोन होते, माहित नाही. हा जो आवाज येतो ना तो माझ्या ब्लॉग मध्ये ना खूप घातक आहे, एकदम घातक. म्हणजे मी बोलत असं मी आवाज येतो ना मला नाही आवडत अजिबात. नॉईज कॅन्सलेशन माईक आहे बट याच्यामध्ये पण येतो थोडासा आवाज. चला आता मी जातो, दाखवतो डिकॅथलॉन मध्ये. शॉपिंग करायची मस्त मस्त, जास्त नाही. शूज घ्यायचे आणि 2-3 टी शर्ट वाला भेटला तर मस्त पैकी घेऊ ते पण. चलो बाई चलो. हाय बफुल, मला विचारायचं होतं की तू आज ब्लॉग बाहेरून कसा चालू केला. नेहमी तर तू माझ्या घरी येतोस, आज तू का नाही आलास. माईक देऊ शकतो तू माझ्याकडे. सो तर मी ब्लॉग पण घेतो माझ्या हातामध्ये आणि येतोय का नीट होतो. नाही ह्या साईड नाही आहे, सण असं आहे ना तर ह्या साईडनी बनवायचं. ब्लॉग बनवायचं बाहेरनं ब्लॉग बनवायचं निमित्त असं आहे की नेहमीच तुम्हाला मी घरनं ब्लॉगची स्टार्टिंग करतो. पण आता आणि ह्याच्या पुढे कधी कधी आम्ही बाहेरनं पण ब्लॉग बनवायची स्टार्टिंग करू. आणि मस्त मस्त बाहेरनं पण कधी कधी येऊ दे, म्हणजे मस्त मस्त अँगल येईल आणि मस्त मस्त गोष्टी दिसतील. आणि बाहेरनं पण कधी कधी ब्लॉग बनवायचं, घरचंच काय दाखवायचं, घरच्या गोष्टी. थोडं बाहेरनं पण नवीन नवीन ब्लॉगची स्टार्टिंग झाली पाहिजे. नवीन नवीन ठिकाणापासून जसं आपण ट्रॅव्हल मध्ये असं बाहेरच्या गोष्टी घेतो तसं आता पण मुंबईमध्ये राहून पण मुंबईच्या बाहेरच्या गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे मुंबईच्या बाहेरच्या नाही, आमच्या घराच्या बाहेरच्या गोष्टी घेऊ शकतो भाई, तसं म्हणायचं मला. तर ते चलो. आता मी शायनिंग मारणार आहे, ह्याची शायनिंग मारून झाली आहे. आपण आपल्या ब्लॉग मध्ये थोडीशी शायनिंग तर दाखवलंच पाहिजे. पट्टी पण आपल्या ब्लॉग मधून दिसली पाहिजे, म्हणजे आपली आयडेंटिटी होईल की आम्ही शायनिंग पण मारतो मध्ये मध्ये.
सो फायनली आमचा पोपट झाला. आता जायचं होतं त्या डिकॅथलॉन मध्ये, आयटीआय मॉल मध्ये जो डिकॅथलॉन आहे ना त्याच्यामध्ये जायचं होतं, बट ह्या डिकॅथलॉन मध्ये म्हणजे असं बोलतात ना की घुमा फिरा के सीधा राशन कार्ड पे आ गए, तर तसंच झालं आमच्या सोबत. आणि फायनली शेवटी आम्ही प्रभादेवीच्याच डिकॅथलॉन मध्ये आलो. म्हणजे यायचं होतं इथे, बट आम्ही बघूया त्या डिकॅथलॉन मध्ये जाऊ. म्हणजे आम्ही नेहमी इकडनं आम्ही केदारनाथच्या टायमाला पण आम्ही इकडनं शॉपिंग केली आहे, बट आम्ही बोलूया आता या टायमाला की आयटीआय मॉलच्या डिकॅथलॉन मध्ये जाऊया. आणि शेवटी आता इथे मी आलो, जातो आता डिकॅथलॉन मध्ये बघतो. आणि अजून आहे आमचं आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजले. नसतं की इथे जायचं तिथे जायचं, हे करायचं ते करायचं, मनामध्ये येईल ते सर्व आम्ही करतो ब्लॉग मध्ये आणि ते दाखवतो एक बनवून तुम्हाला. आता जातो आम्ही डिकॅथलॉन मध्ये, जे सामान घ्यायचं ते. अजून टाइम कमी आहे, चला जाऊया मग. बाई आणि आम्ही चालूया डिकॅथलॉन. क्या बना रहे? हेलो डिकॅथलॉन. हे बघा आम्ही दोघे, आमच्या दोघांना तुम्ही बघू शकता कसे काय दिसतो आम्ही. वाव, लास्ट टाइम पण हेच कपडे घातले ना डिकॅथलॉन मध्ये आली होते, केदारनाथच्या टाइमला सेम कपडे होते. पण ब्लॉग नाही बनवायचं, बरं आता ब्लॉग बनवतोय. वाव, बाई आणि मी हे थंबनेल साठी फोटो. ये डिकॅथलॉन शॉपिंग. आमच्या बाई शूज बघतात हायकिंगचे. मे बी हिचे फाटलेत ना तुझे शूज केदारनाथच्या याच्यामध्ये, तर ही पण शूज बघते हिच्यासाठी. आणि मी पण माझ्यासाठी शूज बघतो. हायकिंगचे शूज घेत नाही, मी स्पोर्ट्स शूज घेते. म्हणजे आता फिटनेस स्टार्ट करतो. आता आम्ही नेहमीच ब्लॉगिंग, आता नेहमी आम्ही खातो इकडचं तिकडचं, त्याच्यासाठी आता स्पोर्ट्स करणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बॉडीला थोडंसं एक्सरसाइज देणं पण इम्पॉर्टंट आहे. तर माझ्याकडे शूज होते ते फाटले आता आमचे, आता मी स्पोर्ट्स शूज घेते. आणि आमच्या बाई फक्त हायकिंगचे शूज बघते. मग नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आम्ही घेऊ, बट जस्ट बघायला काय जातं तर बघूया. हे बघा भाई आमचे. बघितलं जाता ही एक साईज आहे, मला हा कलर आवडला तर मी हा ट्राय करून बघतोय की मस्त वाटते का याच्यामध्ये. माझे कसं वाटतं ते बघतो आता, सो मी ट्राय करतो आता. मी सॉक्स घालू नाही, मला माहिती आहे शूज घ्यायला जायचे म्हणून मी आधी सॉक्स घालून आलो. बघा एडिडासचे सॉक्स. सो फायनली मला आता हे शूज आवडले डिकॅथलॉनचे. जास्त कॉस्टली नव्हत, बट 1600 या 700च्या समथिंग काहीतरी आहे प्राइस त्यांची. पण मस्त वाटत माझ्यावरती. बघा धावू शकतो, म्हणजे असं मी ज्या स्पोर्ट्स मध्ये मी खो खो खेळतो, खो खो मध्ये बेस्ट आहे. म्हणजे असं स्टायलिश आहे थोडेसे. बघा आणि शाईन पण आहे मस्तपैकी. तर हे घ्यायचा विचार करतो, हे माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी पण घ्यायचं आहे. माहितीये डिकॅथलॉन मध्ये शूज घालतो, हा घेतोय आता माझ्यासाठी. मी जो माझ्या पायामध्ये घातला ना हाच कलर घेतो. आणि आमच्या बाई पण बघतात, बाईंना पण शूज घ्यायचं वाटतं. बाई बघतात आमचं. हे ते ब्लॅक तुझ्याकडे आहे ना, ब्लॅक सोडून दुसरा कोणता पण घेऊ शकतेस. हा घेऊ शकतेस तू पिस्ता मध्ये. माझ्याकडे हा आहे, तुझ्याकडे हा होईल. थोडासा शेड सेम घ्यायचा तर घेऊ शकते, जास्त काहीच नाही. बघा
कमी आहे, 1600 समथिंग. एकदा घेऊन टाक का. आमच्या बाई पण बघतो, वाव हा कलर तर विचारते किती मस्त वाटतोय. सेम हिच्या पायात सेम चप्पल आहे बघा, पिस्ता. आणि ही आता पिस्ता कलरचा शूज घेतो बघा. उड्या मारून दाखव, उड्या मारून दाखव. मस्त वाटतात माहिती आहे का शूज. ते माझे ते थोडासा ऑलिव्ह ग्रीन आहे आणि हिचा पिस्ता आहे, मस्त आहे बघा. आम्ही दोघांनी पण सेम शेड घेतलं. वाव, धावून दाखव, धावून दाखव. इथे इथे हे धावत आहे होय. काय नाही बोलत तुला, नाही का? आपण दोघांनी पण डिकॅथलॉनचे शूज घालूया आणि धावत धावत बाहेर पळून जाऊया. आणि आपल्या चप्पल ते जाऊ ते. कसा, कशी आयडिया? माझी एक आयडिया आहे. सब लेने का पैसा देके लेने का. नाही, ती व्हिडिओ आहे ना, तो मीम आहे ना. म्हणजे ती एक व्हिडिओ आहे, म्हणजे बाहेरच्या कंट्री मध्ये एक माणूस ना शूज घालतो, स्वतःचे शूज ठेवतो तिथे आणि त्याचे म्हणजे दुकानात शूज घेतो आणि धावून म्हणजे अख्ख्या मॉलच्या बाहेर जाऊन येतो आणि बघतो, टेस्ट करत असतो तो शूज, घालतो आणि धावत धावत बाहेर जातो. ती व्हिडिओ टाकतो थांबा याच्यामध्ये. ऐक ना, पण मस्त वाटतं ते बघा. पुढचं बघ असं दाबून तुला. हा कलर माझा, हा आमच्या बाईंचा, दोघांची पण. अरे सही आहे. आमचे दोन्ही शूज झालेत आता घेऊन. अजून एक शूज बघतो माझ्या भावासाठी बघा, है ना. आमचं बास्केट पण रेडी झालं. 2 शूज, आमच्या बाई आणि मी. हे पण एक सही आहे. बाई काय बघते, बस ना. 3 शूज झालेत आपलं आता. हे बघा, एक माझ्यासाठी, एक माझ्यासाठी. तो आमची बाई अजून एक शूज बघते तुझ्यासाठी हायकिंगचे. म्हणजे आम्ही जेव्हा राईडला जातो किंवा हायकिंगसाठी कुठे जातो त्याच्यासाठी शूज नाही आमच्या आहेत ते पार्टले आमच्या मॅडमचे. बरं, हा ब्लॅक मस्त आहे बघा. हा एक आहे आणि बाकी कॉस्टली आहेत सध्या. ठीक आहे, दाखवा शूज. हा एक आहे. आमचे 3 शूज झाले आहेत, एक माझ्यासाठी, एक माझ्या भावासाठी, एक बाईंसाठी, आमच्या मॅडमसाठी. आणि अजून एक बघते बघा, हाय तिच्यासाठी एक अजून हायकिंगचे. पैसे तर तीच देणार आहे, माझे पैसे मी देणार आहे. मीच सगळे पैसे देणार आहे. ती कुठे पैसे देते, सब पैसा मी देगा. कार्ड स्वाईप, माझं कार्ड स्वाईप होणार आता. आधी 5000 रुपये झालेत, अजून 2000चे शूज. म्हणजे सर्व डेबिट माझ्या अकाउंटमध्ये. छाप चूप डेबिटचा मेसेज येणार मला एकदाच. 10,000 डेबिट. जाऊ दे, जेव्हा जातील तेव्हाच तर येतील. सो ही बघा, ही बघते. हा शूज मस्त आहे बघा, म्हणजे कॅज्युअल आहे. आमच्याकडे असेच होते, 2000चे होते ना, सेम 2000चेच होते ना. हे पण सेम आहे, 2000 मध्ये आहे बघा. बघ अजून बघ कसं वाटतं, कम्फर्टेबल आहेत काय. पण ब्लॅक पेक्षा थोडं स्टाईल मध्ये असेल ना तर मस्त वाटतं. हे शूज वाटतात म्हणजे ऑफिसवाले शूज वाटतात, गम बूट असतात ना तसे वाटतात. थोडं स्टाईल बघ अजून शूज मध्ये. हे लेडीजचं कलेक्शन आहे, बॉईजचं आहे. आणि बॉईज आहे, ही बॉय आहे माझं. फायनली आता आमची शॉपिंग झाली. 3 शूज आम्ही घेतले. अजून घ्यायचं होता तर मी स्पोर्ट्समध्ये शॉर्ट्स बघतोय, ट्रॅक बघतोय आणि टी शर्ट घ्यायचं आहे. आणि हायकिंगमध्ये आमच्या बाईंना शूज हवं होतं पण तिला आवडलं नव्हतं, जसं पाहिजे तसं नाही. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम अजून चांगल्या पॅटर्न येईल. बाकी सगळं हाय रेंज म्हणजे पॅटर्न नाही आहेत, म्हणजे जसं पाहिजे तशी पॅटर्न नाही बघा. नॉर्मली आम्ही असे शूज घेतो की आम्हाला दोन्ही साईडला जात नाही, म्हणजे एक ट्रॅकिंगसाठी पण एक रायडिंगसाठी पण आहे ना, तसं आम्ही बघतोय. बाईंना आमच्या आवडलं नाही, म्हणजे आमच्या ज्या मॅडम आहेत त्यांना आवडलं नाही काय, आम्ही बघतो जे अजून घेता येईल ते घेतोय मस्तपैकी. वाव, लाईट लागली आणि मी ब्लॉग मध्ये मस्त दिसेन आता. बॅगच्या कलेक्शन मध्ये आलो. या बॅग मस्त आहे बघा, ही मला बॅग आवडली. ही जी मागे बॅग आहे ना ती
एक आहे ही पण ओके ओके. आणि आमच्या बाईंना ही बॅग आवडली बघ. ही नाही ही ह्या कलरचा मस्त कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन मस्त आहे यांचं. हे एक आहे. आणि अजून बघतोय आम्ही त्याच्यामध्ये तीन शूज आहेत. हायकिंगचे शूज नाही घेतले त्याच्यामध्ये. हा ही झाली, ही होती आपल्याकडे आधी. 3 शूज एक बॉटम माझ्या, 3 शूज एक बॉटम माझ्यासाठी. आणि अजून बघतोय बघा 299 चे टी शर्ट आहे. म्हणजे डेली बेसिस वरती आपण घालू शकतो नॉर्मल वॉक साठी. तर ती एक आहे. ठीक आहे बघतो आता अजून काय काय. आणि अजून घेऊन आम्हाला जायचं एका ठिकाणी, तर ते पण दाखवतो सगळं. आता इकडचं करतो, इकडचं निपटवतो आणि मग पुढे जातो. ओके बाय. ओके बाय बाय. बाई 5,000 रुपयाची शॉपिंग केली आपण. कार्ड माझं कार्ड देत त्यांना. आता माझ्या अकाउंट मधनं मेसेज झाला 5,000 चला पॅकिंग झालं आपलं शूज. माझा मेसेज माझ्या अकाउंट मध्ये 5,000 रुपीज डेबिट की बघा एकदम मजा वाटते. ये सो फायनली आता आमची शॉपिंग कम्प्लीट झाली. आमची शॉपिंग कम्प्लीट झाली आणि आम्ही आता जातो आमच्या घरी. घरी जाऊया ना, बस झाला ना आता इथे. सगळा हा ब्लॉग आता इथेच संपवतो. आमची शॉपिंग डन झाली. आता आम्ही जातो आमच्या मित्रांना. ठीक आहे गाडीच्या ते जातो, थोडं बोलतो. माझ्या अकाउंट मध्ये फटकन 5,000 रुपीज डेबिट झाले. हा ठीक आहे माझ्या अकाउंट मधनं पैसे दिले. इथे दोन बघा कसं सगळं. फायनली आता आमची शॉपिंग कम्प्लीट झाली. डिकॅथलॉन मधनं आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं. म्हणजे तुम्ही बघितलं असं ब्लॉग मध्ये समजेल आम्ही काय काय घेतलं काय काय नाही घेतलं. तर आता आम्ही जातोय पुढे. म्हणजे आता वाजले संध्याकाळचे मे बी 6:30 वाजले. 6:30 वाजले आता. ऑलमोस्ट 7 ते 7:30 वाजता आपल्या इथे शिवाजी पार्कमध्ये फटाके फुटणार आहेत. तर मे बी आम्ही जाऊ की नाही जाऊ माहित नाही, ते नंतर समजेल. भेटेल नाही भेटेल माहित नाही. पण आता ब्लॉग खूप मोठा होत आहे. आता हा ब्लॉग संपवायचा टाइम माझा इथेच. आता मी ब्लॉग संपवतोय आणि सगळ्या हा ठीक आहे बघू. फटाके आहेत ना आपल्याकडे, आपले फटाके आहेत. त्यानंतर आम्ही जाऊ शकतो. तर ब्लॉग बनवायचं की नाही बनवायचं आम्ही बघू. आमच्यावरती डिसाईड आहे की बनवू की नाही बनवू, बघू आता. तर हा ब्लॉग आता इथे संपवायचा टाइम आहे. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, सी यू गाईज. चला ठेवतो आता. बाय का बोलतो. बाय 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 बाय. संपले पैसे माझ्या अकाउंट मध्ये आहे. खोटं बोलते, डेबिट माझे झाले. पासवर्ड मी टाकतो. कार्ड माझं, पासवर्ड माझं. ठीक आहे चल बाय. करतायच ना, करतो मी गूगल पे. पैसे जातात तेव्हाच येतात. जाऊ दे. 7